अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाभोजतेजस्फुरत्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. आदौ वैभवतारकं च कथितं, श्रीकृष्णगीतामृतं. हस्ताभ्यां कटिमानभानचकितं, भक्तं समाश्वासितं. दातुं ज्ञानरसं येन जगति, ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसन्तज्ञानेश्वरं. श्रीसन्तज्ञानेश्वरम्. 65 हरिपाठकौ च सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च. गाथा स्वानुभवामृते रसयुते, भक्ताय मुक्ताय च. सर्वेषां च हिताय येन ग्रथितं, ज्ञानं तु गीतामृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसन्तज्ञानेश्वरं. श्रीसन्तज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. काल आपली 45वी ओवी झाली का तेवढं मला सांगा. 44 45 कुणाच्या लक्षात आहे का? आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. 45 46 झाल्या होत्या का तेवढं मला. पंचेचाळीसावी अशी घेतली होती आपण. सांग या तुझे नावे, करणे न करणे व्हावे. ते काय म्हणू परी न धरवे मी पण हे. आणि 46वी पण घेतलेली होती. लवण पाणी याचा थावो, माझी रिघोनी गेले पाहो. तव तेची नाही काम, नाही मा काय घेवो माप जळा. फार सुंदर अशी ओवी होती की जसं मिठाचा खडा समुद्रामध्ये मिसळून जातो, एकरूप होऊन जातो आणि त्या पाण्याची खोली किती आहे ते त्याला मोजताच येत नाही किंवा ते मोजणं शक्यच होत नाही. तसं नाथ महाराजांनी सुद्धा सांगितलेलं होतं की मी पृथूपणाची झाली बोळवणं. आता ज्ञानदेव आणि चांगदेव हे काल मी बोलले होते की एका लेव्हलला आहेत, एका स्टेजवर आहेत. त्यामुळं दोघांमधला फरक काहीच नाही आहे. आणि कुणी कुणाची स्तुती करायची किंवा कुणी कुणाला काय शिकवायचं हा सगळा प्रश्न आहे. पण हळूहळू आता ज्ञानदेवांनी चांगदेवाला आत्मज्ञानाचं सगळं जे तंत्र म्हणू किंवा सगळं जे सांगितलेलं आहे त्याच्यावरून त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आता दोघांमध्ये भिन्नता राहिलेलीच नाही, द्वैत राहिलेलंच नाही आहे. आणि म्हणून आपण आता पुढच्या ओवीकडे जाऊया. 47व्या ओवीकडे जायचं आहे आपल्याला. 47वी ओवी अशी आहे. तैसे तुझ आत्मया ते पाही, तैसे तुझ आत्मया ते पाही. देखो गेली आमीची नाही, देखो गेली आमीची नाही. तेथे तू कैचा काही कल्पावया जोगा, तेथे तू कैचा काही कल्पावया जोगा. काय म्हणतायत की तैसे म्हणजे त्याप्रमाणे. तुझं आत्मयाते पाही, तुझ्या आत्म्याच्या स्वरूपाचा मी विचार केला किंवा मी पाहू लागलो तर काय लक्षात येतं? देखो गेलिया मीची नाही. मी जर पाहायला गेलो
तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी किंवा त्याचा विचार करायला लागलो, तर माझ्या ठिकाणी माझा अहंभावाचा अभिमान उरलाच नाही. म्हणजे मीपणा माझ्याकडे उरलाच नाही आहे. तेथे तू कैसा काही कल्पावया जोगा. मग तू माझ्यापेक्षा भिन्न आहेस असं कसा असू शकशील, किंवा माझ्यापेक्षा भिन्न कल्पना करण्याजोगा तू कसा असू शकशील? कारण माझे पण संपून गेलेलं आहे. जसं आपण स्वरूपानंदांची पण सकाळी भोपाळी आठवतो आणि म्हणतो की माझे 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 मी पण सगळं सरू देत आणि तुझे तुझे पण येऊ देत. म्हणजे तू आणि मी इथला भेद सगळा संपून जाऊ देत. तसंच आता इथे ते म्हणत आहेत की तुझ्या स्वरूपाचा विचार करायला लागलो, तुला निरखून पाहायला लागलो, तर माझ्या ठिकाणी माझा अहंभावाचा अभिमान उरतच नाही, संपूनच जातो. आणि तिथे तू तरी माझ्यापेक्षा भिन्न कसा राहशील किंवा कल्पना करण्याजोगा? तुझी तरी भिन्न अशी कल्पना कशी काय बरं करता येईल? कारण तू मी वेगळे नाहीच आहेत. जसं एकदा हे ब्रह्मतत्व परब्रह्म आपल्या लक्षात आलं, समजलं, आपण परब्रह्मरूप होऊन गेलो की सगळ्यामध्ये एकच तत्व दिसायला. आता आजच बघा, तुकारामांनी आणि समर्थांनी सुद्धा 84 लक्ष योनीचा सगळा हिशोब सांगितलेला. माणसांमध्ये सुद्धा 40 लाख प्रकार त्याच्यात आहेत. पक्ष्यांमध्ये आहेत, जलचरांमध्ये आहेत, कीटकांमध्ये आहेत. पण त्या सगळ्यांमध्ये ते परब्रह्मतत्व एकच आहे हे जेव्हा आपल्या लक्षात येतं, मग त्या सांगदेवामध्ये आणि ज्ञानदेवामध्ये तरी भेद कसा राहील? ते दोघं एकरूपच आहेत, एकच झालेले आहेत. आणि म्हणून त्यांना असं काही आत्मयाते म्हणजे आत्मस्वरूपाला, आणि जोगा म्हणजे सारखं, बाकी सगळे शब्द सारखेच आहेत. तेथे तू कैसा काही कल्पावया जोगा. कल्पना करण्याजोगा तू कसा राहशील? काहीच आपल्या दोघांमध्ये भेद नाही. म्हणजे मी तुला सुद्धा आत्मा या स्वरूपातच पाहतो आणि माझ्या दृष्टीनं किंवा माझ्या लेखी तुझ्या उपाधीचा काहीही संबंध पोचत नाही. तू चांगदेव आहेस, दुसरं काही नाव असू देत, वटेश्वर असू देत, चांगा असू देत, चांगया असू देत, पण त्या नावाशी त्या उपाधीशी काहीच देणं घेणं नाही आहे. म्हणजे तुझ्या नावरूपाचा माझ्या ठिकाणी काहीच संबंध नाही. कारण मी तुला आत्मस्वरूपवान आहेस असंच पाहतो. तुझ्या ठिकाणचं आत्मतत्वच मला दिसते. आणि त्या तत्वाकडं पाहता पाहता तुला प्रबोधन किंवा उपदेश करणारा मी शिल्लकच राहत नाही. आणि मी हा ज्ञानदेव या उपाधीनं शिल्लक राहत नाही, कारण दोघंही आपण आत्मरूपच आहोत. केवढी मजल गाठायला लागणार आहे आपल्याला सुद्धा. म्हणणं सोपं आहे, तुम्ही वेगळे आम्ही वेगळे नाहीत, पण प्रत्यक्षात आपण क्षणोक्षणी आपल्या व्यवहारामध्ये हा सगळा भेद आपल्याला करावाच लागतो, केलाच जातो. पण तो जेव्हा भेद संपेल त्यावेळेला आपल्याला हे आत्मतत्वाचं ज्ञान झालं असं समजता येईल, किंवा आपण असं समजू शकू. म्हणून म्हणलेलं आहे की नाही बघा, सत्यम सत्यम पुनः सत्यम हरेर्नामैव केवलम आब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्वं मायामयं जगत. आ म्हणजे पासून, ब्रह्म म्हणजे ब्रह्मापासून, स्तंभ म्हणजे छोटीशी गवताची काडी. हे सगळं जे दिसणारं जग आहे ना, हे सगळं मायामय जगत आहे. पण हरी किंवा हरितत्व म्हणजेच परब्रह्मतत्व हे फक्त सत्य आहे. म्हणून सत्यम सत्यम पुनः सत्यम हरेर्नामैव केवलम. तर हरीचं नाम हेच फक्त एक सत्य आहे, हरीच सत्य आहे. आणि आपण सगळे वेगवेगळ्या नावानी, बघा आता महिलांना स्त्रियांना तर काय असतं, लग्नाच्या आधीचं एक नाव असतं, ती आपली आयडेंटिटी असते, ओळख असते. खूप ठिकाणी तेच नाव पुन्हा ठेवतात बरं का, बदल करत नाहीत. हल्ली आता ती पद्धत आलेली आहे. पण आमच्या काळामध्ये तर असं होतं की लग्न झालं की तिचं नाव बदलायचं. ते लक्ष्मीपूजन असतं तेव्हा ते तांबणामध्ये तांदूळ घ्यायचे आणि नवऱ्यांनी त्याच्यावर नाव लिहायचं आणि मग जाहीर करायचं आता जे आपलं नवीन नाव असतं ते.
म्हणजे आपल्याला नवीन उपाधी मिळते. मग मला सांगा, पहिलं नाव, पहिली व्यक्ती आपणच असतो आणि आता नवीन नाव घेतलं तरी आपणच असतो. त्यात भिन्नता असते का हो? नाही. पण आपल्याला आता त्या नव्या नावाने सगळे ओळखतात. आणि चुकून एखादे माहेरचं कोणी आलं आणि त्यांनी ते जुनं नाव विचारलं तर सगळे म्हणतात, नाही हो, इथं कुणी ती नाही आहे, ती अमुक अमुक आता ही आहे. हां, म्हणजे बरोबर आहे, आता तिचं नाव बदललं असेल. हे जसं नावावरनं झालं तसं हा चांगदेव हे त्याची नावाची उपाधी आहे. ज्ञानदेव ही नावाची उपाधी आहे. पण त्याच्यामध्ये मूळ तत्व काय आहे? आत्मतत्व, आत्मस्वरूपच आहे, दोघांमध्येही आहे. म्हणजेच हे सगळं जग हे ब्रह्ममय आहे. त्यातील घटक हे आत्मरूपानं किंवा अधिष्ठानानं आत्मरूप आहेत. आणि तू कसा काय देह उपाधीनं चांगदेव या नावरूपाने कल्पना केल्यासारखा असू शकशील? एकदा आत्मतत्व समजल्यावर तुला चांगदेव वगैरे काही आयडेंटिटी राहणारच नाही आहे. मी आत्मरूप आहे, मी आत्मवान आहे, मी परमात्मा आहे, मी परब्रह्म आहे. आणि शेवटी मनुष्य येतो अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, हे त्याला हल्लीच्या भाषेत, सोप्या भाषेत रिअलायझेशन होतं. त्याला समजतं की मी वेगळा दुसरा कोणी नाही आहे. आणि नावरूप प्रकृतीच्या अनुषंगाने जे आपण व्यक्त होत असतो आणि आपला संबंध या परमतत्वाशी पाहिजे, अधिष्ठानाशी पाहिजे. आपण ती जी आपली ओळख आहे ती हळूहळू विसरली पाहिजे किंवा त्याच्या पलीकडे गेलं पाहिजे. आता काही जण सहज आता अजून माझ्या मनात आलं बरं का, आता तुम्हाला सांगता की आपण पहिल्यांदा आईवडिलांची, आता आम्ही मुलगी, तुम्ही जे कोणी जेंट्स असतील ते मुलगा म्हणून जन्माला आलो, नाही का? हा भेद राहिला, मुलगा मुलगी हा भेद राहतो. सुरुवातीला आपलं फक्त एक ओळख अशी असते की मी यांची मुलगी, मी यांचा मुलगा. झालं, जरा मोठे झालो, असं तर लग्न झालं की मग ही यांची पत्नी, ही यांची बहीण. आता आपल्याला भावंड असायची, मग ही बहीण आहे किंवा हा भाऊ आहे. इतक्या सगळ्या उपाधी आपल्याला लागतात. मग मोठी झाली, मोठ्या बहिणीला मूल झालं की ती आपल्याला मावशी म्हणणार, भावाला मूल झालं की ती आपल्याला आत्या म्हणणार. लग्न झाल्यानंतर मी सासरच्यांच्या कोणाची तरी मामी होणार, कोणाची तरी मी आत्या होणार, कोणाची तरी मी काकू होणार. म्हणजे झाले, इतक्या उपाध्या मिळालेल्या आहेत. पण या सगळ्या उपाध्या कशा आहेत हो? क्षणिक आहेत, क्षणिक आहेत. त्या काही चिरंतन राहणाऱ्या नाही आहेत. पण आपल्या ठिकाणी जे आत्मतत्व आहे ते मात्र पक्क आहे, ते चिरंतन आहे. आणि ते जेव्हा समजेल तेव्हा ही सगळी नाती, हे सगळ्या उपाधी, ह्या सगळ्या फोल ठरतात. तेच इथं समजावून देत आहेत की तुझ्या आत्मस्वरूपाला मी जर पाहू लागलो तर मीच नाही असं होतंय. आणि तू तरी कल्पना करण्याजोगा कसा राहशील? तुला चांगदेव म्हणून मी कशी तुझी कल्पना करू? पण आपण दोघंही आत्मरूपच आहोत. ज्ञानेश्वर महाराज जेव्हा चांगदेवांकडे पाहतात तेव्हा त्यांच्या आत्म्याकडे पाहतात. कारण ज्ञानदेव अगोदरच आत्मरूपच आहेत. ते त्याच्या सगळ्याच्या पलीकडे गेलेले आहेत, उपाधींच्या पलीकडे गेलेले आहेत. आणि म्हणून त्यांना चांगदेवसुद्धा आत्मरूपच दिसतात. आता या दोघांची भेट कशी व्हायची? आत्म्याशी आत्म्याचं बोलणं कसं करायचं? तर ते आत्मस्थितीत शक्य नाही, तेव्हा बोलूच शकत नाही. आत्मा, कारण आपण कालच पाहिलं, बोलायचं ते बोलता येत नाही, पाहायचं ते पाहता येत नाही, करायचं ते करता येत नाही. मग आत्म्याने आत्मा संवाद कसा होणार? तर हे जे ज्ञानी महात्मे असतात ते काय करतात? प्रकृतीवर, म्हणजे मूळ आपल्या याच्यावर येतात, खाली उतरतात काही क्षण, बोलणं, चालणं, ऐकणं हा सगळा व्यवहार करतात, तात्पुरता करतात. आणि मग आपले सगळे जेवढे अवतारी पुरुष आहेत, सत्पुरुष आहेत, मग श्री रामचंद्र होते, श्रीकृष्ण होते, भगवान दत्तात्रेय आहेत, विठ्ठल स्वरूप आहेत, हे सगळे आत्मस्वरूप असताना भक्तांसाठी आधी बोध करण्यासाठी खाली उतरतात आणि मगच त्यांचं अवतार कार्य पार पडतं. ते जर असे आत्मतत्व म्हणून राहिले तर भक्तांशी त्यांचा संवाद होईल का हो? नाही होणार.
मग आपले सगळे संत महात्मे ऋषी मुनी तेच करत आलेले आहेत. त्यांचे व्यवहार हे पूर्ण आत्मज्ञानी असून सुद्धा ते कसे चालतात ते ज्ञानदेवच आपल्याला सांगतात बघा. मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलपण के ठेले, जया माझी सापडले ज्ञेय दिसे. म्हणजे आता आपल्याला हे ज्ञेय ज्ञाता हे आपल्या पातळीवर आपल्याला हे सगळं दिसतं की नाही, तसंच जया अंतरी भगवंत, अचळ राहिला निवांत, तो स्वभावे जे बोलत, ते परब्रह्म ते ब्रह्म निरूपण. ज्ञानेश्वरीतल्याच आहे तो व्याया. आता आत्मज्ञानी महात्म्यांना मन बुद्धी वाणी या प्रकृती किंवा स्वरूप इंद्रियांचा आश्रय घ्यावाच लागतो. जेव्हा त्यांचं ज्ञान हे इतरांना करून द्यायचं असतं तेव्हा ते त्या लेव्हलला येतात, त्या पातळीवर येतात. आणि त्याशिवाय ज्ञानेश्वरी ही त्यांना सांगताच आली नसते, नाही का. तर अमृतानुभव, चांगदेव 65 या सगळ्या ग्रंथातून ज्ञानदेव उपदेश करतात. मग त्यांना करता आलाच नसता ते जर असे आपल्या पातळीवर आले नसते तर. पण तो जे उपदेश करतात, जे ज्ञान देतात, त्यात त्यांचा अहमपणा नसतो. एक अर्ध्या तासापूर्वी असेच आमच्याकडे पाहुणे आले होते आणि मला हल्ली हे खरंच हे ज्ञानदेवी ऐकल्यानंतर, गीता ऐकल्यानंतर, समर्थांचं दासबोध अभ्यासल्यानंतर हे सगळं खरंच आपलेपणा मीपणा नकोच वाटतो सांगायला. आपली काय ओळख करून द्यायची, आपण कोण आहोत. एवढं हे या लोकांनी कार्य केलेलं आहे, त्याच्यापुढे आपलं कार्य ते अगदी यक्कश्चित आहे. पण हे सगळं सांगत बसले इतिहास भूगोल, आम्ही इथे कसे आलो, काय कसं झालं, काय काय नोकऱ्या केल्या, काय काय कामं केली. काही उपयोग नाही आहे ते सांगण्याचा. ज्ञानदेवांसारखे सगळे अवतारी संत हे एवढं कार्य करतायत, तेवढ्या त्यांच्या ग्रंथातून उपदेश करतायत. पण ते जर आपल्या पातळीवर आले नसते तर त्यांना उपदेश नसता करता आला. तेच आत्मरूप झाले होते. पण आपल्या सर्वसामान्य प्रजेला, सामान्य जनतेला त्यांच्यात मिसळून त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. म्हणून ही जी उदाहरणं दिली ही आपल्याला पटतील अशी दिलेली आहेत, आपल्याला ओळखता येतील अशी दिलेली आहेत. आणि जो त्यांनी उपदेश केला किंवा जो बोध केला त्यात त्यांचा अहमपणा अजिबात नसतो. ते आपल्या सद्गुरूंनाच सगळं श्रेय देतात. ज्ञानेश्वर कधी म्हणतात का, हो बघा मी कशी छान ज्ञानेश्वरी सांगितली, छान छान उदाहरणं दिली, पटतायत ना तुम्हाला. नाही, त्यांनी स्वतःकडं कधीच अहमपणा मीपणा घेतलेला नाही. ते म्हणतात की त्या निवृत्तीनाथ माझ्या गुरूंनी सगळं मला केले. आणि गुरूंना तर महत्त्व देतातच देतात आणि आपल्यासारख्या श्रोत्यांना पण देतात. त्यावेळेला जे श्रोते समोर बसलेले असायचे त्यांची विनवणी ते करायचे, त्यांना प्रार्थना करायचे, त्यांना मोठेपण द्यायचे की तुमच्यामुळं मी इथे हे सगळं सांगतोय म्हणून. बघा मी जे आत्ता म्हणलं तसंच आहे. 18व्या अध्यायामध्ये शेवटी बघा त्यांनी म्हटलं होतं, ऐसे श्री निवृत्तीनाथांचे गौरव आहे जी साचे, ग्रंथु नवे हे कृपेचे वैभवतिथे. हे सगळं निवृत्तीनाथांचं आहे गौरव. आणि हा ग्रंथ नाही आहे, त्यांची कृपा आहे, कृपेचं वैभव आहे. आपण सुद्धा आपण जे काही झालो, आज मोठे झालो, ते आपल्या आईवडिलांमुळं झालो, आपल्या गुरूंमुळं झालो, आपल्याला ज्यांनी उपदेश केला त्या संत महात्म्यांमुळं झालेलो आहोत. हे ऐकून 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 आपल्याही मनात आता असंच यायला लागलं की नाही की ह्यात काय मोठेपण आहे आपलं. नाही, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने हे सिद्धी नेले, येथे माझे जी उरले पाईक. पण पाईक म्हणजे अगदी एखाद्याचा, जसं आपण सेवक असतो, सेवक कसं करतो, हाजी 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 तुम्ही जे म्हणाल ते, अरे ते इकडे घेऊन ये, हां आला, हे तिकडे नेऊन ठेव, हां त्यांना नेऊन दे, दिलं, त्यांना निरोप सांगितला.
तसं जसं जे मला या माझ्या गुरूंनी सांगितलं ते मी पायिक पण निभावलेलं आहे म्हणतात. आता खरं काय आहे तुम्ही म्हणाल, हे कशाला पुन्हा मधून मधून काहीतरी वेगळं सांगताय? पण ही सगळी ज्ञानदेवांचीच किमया आहे. खरं विषय चालला आहे चांगदेवांचा, त्यांच्या भेटीचा विषय. आणि ही भेट दोन देहांची नाही. जो आत्मा चांगदेवांमध्ये आहे तोच ज्ञानदेवांमध्येही आहे. ही आत्मस्वरूपाची भेट आहे. घेवो पाहे तुझे दर्शन, तव रूपा येवो पाहे मन. हे मन काढून दर्शन घ्यायचं आहे. तर चांगदेवा मी तुझं दर्शन कसं घेऊ? मन काढून दर्शन घ्यायचंय. तुझे निउद्देशे भेटावया जीव उल्हासे, काल परवाच्या उभ्यात झालेलं. तुझ्या भेटीसाठी माझा जीव उल्हसित झाला आहे. बघा ना, नुसतं कळलं की आज अमुक अमुक भेटायला येतात, किती आनंद होतो हो आपल्याला. विशेषतः परदेशातनं इथं कोणी येणार असेल आपल्या मुलाचा मुलीचा निरोप घेऊन, की आपल्यातलं कोणी तिकडं गेला तर किती आनंद असतो. आम्ही पाहिलं तिथे 3 महिने. आणि सामान्य माणसांच्या भेटीचा दर्शनाचा आनंद हा आपला देहाच्या अनुषंगानं असतो. आता आज जे कोणी आले ते मोठं प्रोडक्शन, मोठी कंपनी, मोठं सगळं, एवढं मोठं ते बक्षीस म्हणजे ते गिफ्ट घेऊन आले त्यांचं प्रोडक्शनचं. पण त्यांनी फक्त म्हणलं छोटीशी भेट देतोय तुम्हाला. आणि आम्हाला काय करायचं आता, जेवून आलेत म्हणल्यानंतर असं उपाशी पाठवता येतं का? म्हणलं काहीतरी करते, पोहे करते. किती कौतुक करतात हो लोक, किती कौतुक करतात. असे पोहे कधी आयुष्यात खाल्ले नाही. तर ही आपली देहबोली असते सगळी. पण खरं म्हणजे जे आत्म्याचं प्रेम आहे, आत्म्याची अनुभूती आहे, तिला हे व्यक्त पण करावं लागत नाही. तरी पण ज्ञानदेव पुन्हा पुन्हा सांगतायत की ही जी भेट आहे ना, ही त्यांची सिद्ध भेट आहे, आत्मस्वरूपाशी भेट आहे. आणि त्यामुळे त्यांच्या भेटीतला आनंद हा वेगळ्या स्वरूपाचा आहे. आनंदाचे 3 प्रकार असतात बरं का. ते 3 प्रकार समजून घेऊ आपण. एक आहे विषयांचा आनंद, विषयानंद. जसं आता तो खाण्याचा आनंद, जेव्हा हे रसनेंद्रियाचा आनंद, तो विषय, त्याचा आनंद. दुसरा आहे निर्विषय आनंद, म्हणजे कुठल्याही सगळ्या विषयांना आवरून धरून ध्यानाच्या अवस्थेत जो मिळतो त्याला निर्विषय आनंद म्हटलं. आणि तिसरा आनंद जो आत्मानंद. आणि 3ही प्रकारच्या आनंदात आत्मचेतना असतेच, पण तिसऱ्या याच्यामध्ये चैतन्याला महत्त्व असतं. आता ज्ञानदेवांना चांगदेवांच्या आत्मस्वरूपाचा आनंद, आत्मस्वरूपामुळे आनंद होतो. काल सांगितलं तसं लवणाचा खडा समुद्रात खोली पाहण्यासाठी पडल्यानंतर तो समुद्रच होऊन गेला, तसा आत्माकार होण्याचा हा आनंद आहे. आणि ज्ञानदेवांसारखे महान आत्मज्ञानी सद्गुरूंच्या उपदेशामुळं चांगदेव आपल्या गुरूंप्रमाणेच आत्मस्वरूप आहेत असं मनानं समजून चुकलेले आहेत. काना वचनाची ये भेटी, सरीसची पै किरीटी, वस्तू होऊनी उठी कवणी एकुजो. या श्रीकृष्णाचा उपदेश जो झालेला आहे, तर अर्जुनाची अशीच अवस्था झालेली होती जी आज चांगदेवांची झालेली आहे. चांगदेव आत्मा, ज्ञानदेवही आत्मा. आता बोलणं, उपदेश, दर्शन या सगळ्या बाह्य गोष्टी संपून गेल्या आणि आत्म्याप्रमाणेच आत्मस्वरूपाचा आनंद हा घ्यायचा आहे. आणि हा सद्गुरूंच्या कृपेशिवाय मिळत नाही. सद्गुरूंच्या कृपेचं सामर्थ्य ज्ञानदेव पुन्हा पुन्हा वर्णन करतात. असो हे दिठी जयावर झळके, दिठी म्हणजे दृष्टी बरं का, की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परितुके महेशेंशी. म्हणजे ज्याच्यावर ही श्रीगुरूंची कृपा होईल
कृपादृष्टी होईल, तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे माझा जो अंश आहे त्या माझ्या अंशाशी हा जीव अगदी एकरूप होऊन जाणार आहे. त्यामुळं पद्मकरू माता पारुख्य. पद्मकर म्हणजे कमळ निर्माण करणारा जो आहे, सूर्य जो आहे, तर त्याच्या ठिकाणी सुद्धा मी नतमस्तक होतोय असं ते म्हणत आहेत. आणि ज्ञानदेवांनी हा जो शक्तिपाताचा अनुग्रह किंवा ते सामर्थ्य जे सांगितलेलं आहे ते समर्थ रामदास सुद्धा सांगतात. खूप त्यांचे छान गुरूंबद्दल तर त्यांचे विचार खूप चांगले आहेत. समर्थ असं म्हणतात, ऐसा कृपाळू स्वामी राव, आदिपुरुष देवाधिदेव, शिष्यास निजपदी ठाव, ऐक्य रूपे दिधला. अहो हा स्वामीराव म्हणजे जो गुरु आहे हा इतका श्रेष्ठ आहे की त्याच्यामुळं मी इथपर्यंत पोचलेलो आहे. त्याच्यामुळं मला हे सगळं प्राप्त मिळालेलं आहे. आणि हा जो आनंद आहे हा परमानंद आहे. याचं मी काही वर्णन करू शकत नाही. मी आपल्या गुरूंप्रमाणेच चांगदेवांच्या आत्मस्वरूपाशी एकरूप झालेलो आहे. आणि त्यामुळं कोणी कुणाला काही सांगायचा प्रश्नच नाही आहे. कारण हे माझे कृपाळू असे जे गुरुदेव आहेत, जसं समर्थही सांगतात गुरुदेवांना नतमस्तक होतात किंवा महत्त्व सांगतात, गुरुदेवच श्रेष्ठ आहेत असं सांगतात. तर त्यानुसार हा त्यांना अनुभव आलेला आहे. आता पुढची जी ओवी आहे ती आहे 48वी ओवी. थोडीशी सुरुवात करूया आणि नंतर आपण उद्या म्हणजे आता सोमवारी. जो जागोनी नीद देखे, तो देखणे पण जेवी मुके, तेवी तू ते देखोनी मी ठाके, काही न होची. आता जो जागोनी नीद देखे, इथं स्थितप्रज्ञाचीच मला आठवण येते. या अनिशा सर्वभूतानां यस्यां जागर्ति संयमी. म्हणजे हा जो स्थितप्रज्ञ असतो त्याची अवस्था कशी असते की सगळ्या लोकांची जी निशा म्हणजे रात्र असते, तस्यां जागर्ति संयमी, तेव्हा हा जागा असतो. शब्दशः रात्र आणि दिवस असा अर्थ घ्यायचा नाही आहे. ज्या बाबतीत ते जागरूक असतात, तुम्ही आम्ही आत्ता जर कोणी एखादं छान काही पदार्थाचं नाव काढलं किंवा एखाद्या ठिकाणाचं नाव काढलं की लगेच आपल्याला ती वस्तू मिळायची उत्सुकता लागते. म्हणजे ज्या विषयांच्या बाबतीत तो जागा असतो त्या बाबतीत हा झोपलेला असतो, म्हणजे शांत असतो. तसं तिथं सांगतायत, जो जागोनी नीद देखे, जो देखणेपणा जेवी मुके, तेवी तू ते देखोनी मी ठाके, काही न होनी. आता बघा, जो जागोनी नीद देखे, नीद म्हणजे काय हो, झोप. म्हणजे जो जागा असताना नीद पाहतोय म्हणजे झोपल्यासारखं जाणवतंय त्याला. नीद म्हणजे निद्रा. तो देखणेपणे जेवी मुके, आणि तो पाहत असताना सुद्धा निद्रा हा पदार्थ काय आहे हे पाहण्याची त्याला इच्छा जर केली तर काय होईल हो, तेवी तू ते देखोनी मी ठाके. पण ती निद्रा अशी पुढे येते का आपल्याला, ही निद्रा यायचं लावं घ्या तिला, नाही. तर ती दृश्यत्वानं निद्रा काही दिसत नसल्यामुळं देखो तेवी तू ते देख काही न होनी, तर ती काहीच नाही आहे. निद्रा म्हणून काही अशी दिसणारी गोष्ट नाही आहे. म्हणजेच ज्ञानाला अविषय असणाऱ्या तुझ्या स्वरूपाचा मी विचार करू लागतो, तेव्हा माझ्या ठिकाणचा द्रष्टेपणा जाऊन मीही मुख्य द्रष्टारूपच होतो. तुझ्या माझ्या आत्मैकत्वामुळं तुझ्या माझ्या द्रष्टादृश्य असा व्यवहारच घडत नाही. म्हणजे मी जरी तुला पाहायला गेलो झोपेतून जागा झाल्यानंतर किंवा जागृती अवस्थेमध्ये, झोप किंवा निद्रेचं स्वरूप कसं आहे हे जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला ती दिसते का हो? अशी दिसणारी गोष्ट आहे का निद्रा? नाही. म्हणजे ती दृश्यत्वानं आपल्याला दिसत नाही.
म्हणजेच आपण पाहणेपणाला मुकतो, निद्रेला पाहायला मुकतो. त्याप्रमाणे तुला पाहून म्हणजे स्वरूपाचा विचार करू जाता स्वरूप ज्ञानेंद्रियांना अविषय आहे, हे दिसणारं नाही आहे हो. त्यामुळं माझ्या ठिकाणचा द्रष्टेपणा राहतच नाही आहे. तेवी तू ते देखो नि मिठा के काही न होनी. त्यामुळे मी नाहीच आहे तिथे, पाहायला मी उरतच नाही आहे. कारण दृश्य आणि द्रष्टा हा भेदच आता संपलेला आहे. आणि तात्पर्य असं की तुझं आणि माझं अधिष्ठान आत्मरूप एक असल्यामुळं द्रष्टा आणि दृश्य व्यवहारच नाही. आता मी तुला काय पाहणार? जसं निद्रा पाहू शकत नाही आहे, झोपेला पाहू शकत नाही, तशीच अवस्था झालेली आहे की आता हे दृश्य, द्रष्टा, दर्शन ह्या तिन्ही गोष्टी इथे संपलेल्या आहेत. आणि म्हणून मी हा बघण्याचा किंवा दृश्याचा व्यवहार काही इथे घडणार नाही, असं इथं या 48व्या ओळीत सांगतायत. आता त्याचे अधिक विवेचन आपण उद्याला पाहूया. आज थोडीशी 1-5 मिनिट पुन्हा काहींच्या मनात शंका आहेत त्या दूर करायच्या आहेत. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. भुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. आज तुम्हाला सगळ्यांना वंदन करायचं राहून गेलं असेल तर सगळ्यांना सादर वंदन. आज एक श्लोकही पाठवलेला होता, सगळ्यांनी ऐकला असेल, पाहिला असेल. सगळीकडे हेच आहे की आपलं मी पण सगळं संपलं पाहिजे आणि ते ज्ञानदेव आपल्याला मनावर ठसवत आहेत.